अखेर तो क्षण आला. हजारो किलोमीटरचा प्रवास, अनेक कथा, अथांग श्रद्धा आणि थोडासा थकवा. आज समोर उभं होतं विश्वाचं केंद्र केदारनाथ, महादेवाचं ते धाम जिथे पर्वत बोलतात आणि हवा शंखनाद गातं. आजोबा, काय भव्य आहे हे मंदिर, इतक्या उंचावर जिथे श्वास घेणंही कठीण आहे. बर्फ, वारा, धुके, तिथे एवढे मोठे दगड आणून हे कोणी बांधलं असेल आणि हे मंदिर नेमकं इथेच का आहे? याच्या मागे काही रहस्य आहे का? बाळा, हे मंदिर मानवाच्या शक्तीने नाही तर पांडवांच्या पश्चातापाने आणि भक्तीने उभं राहिलंय. हे फक्त दगडांचा स्मारक नाही तर महादेवांनी पांडवांशी खेळलेला एक दिव्य खेळ आहे. ऐक, ही गोष्ट सुरू होते कुरुक्षेत्राच्या रक्तरंजित मैदानातून. बाळा, कुरुक्षेत्राच्या युद्धानंतर पांडव गोत्र हत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी महादेवांना शोधत इथे आले. महादेवांना पांडवांची चाहूल लागली, परंतु महादेव दर्शन द्यायला तयार नव्हते. म्हणून त्यांनी लगेच एका रेड्याचे रूप घेतले आणि तिथे असलेल्या कळपात मिसळले. पांडव तिथे असलेला तो कळप बघून चकित झाले, पण त्यांच्यातला भीम, तो महान योद्धा, त्याने लगेच त्यांना ओळखलं. हे महादेव आहेत म्हणून तो त्यांच्याकडे धावत गेला. जसे भीम त्यांना पकडायला गेला तसे महादेव हसत हसत जमिनीखाली अदृश्य होऊ लागले. पण भीमाने त्याची पकड सोडली नाही आणि तोच पाठीचा त्रिकोणी पाषाण उरला, ज्याला आज आपण स्वयंभू लिंग म्हणतो. पांडवांच्या त्या निष्ठेने महादेव प्रसन्न झाले. त्यांनी पांडवांना पापमुक्ती दिली. नंतर पांडवांनीच या ठिकाणी हे मंदिर बांधलं, ज्याला पुढे आदि शंकराचार्यांनी भव्य स्वरूप दिलं. बाळा, हे मंदिर म्हणजे पांडवांच्या शोधाची साक्ष आणि महादेवाच्या लीलांचे स्वरूप. पांडवांनी शोधलेला हा केदार आजही त्याच दिमाखात उभा आहे. दगडांच्या या भिंतींमध्ये हजारो वर्षांचा इतिहास आणि करोडो लोकांचा विश्वास दडलेला आहे. हे फक्त मंदिर नाही, हा आहे श्रद्धेच्या शोधाचा अंतिम ठाव. आजोबा, म्हणजे हे मंदिर स्वतः महादेवांनी पांडवांसाठी ठेवलेली एक अमर आठवण आहे. त्यांच्या लीला काय चमत्कार आहे. हो बाळा, पण या मंदिराने फक्त पांडवच नाही तर काळालाही आव्हान दिलं आहे. उद्या आपण पाहू प्रलयाच्या संकटातही हे मंदिर कसं अढळ राहिलं आणि भीमशिलाची ती चित्रथरारक कथा. हा प्रवास संपला नाही, हा फक्त दर्शनाचा प्रारंभ आहे. पुढच्या भागात 2013चा तो चमत्कार आणि भीमशिलाची चित्तथरारक कथा. भेटू लवकरच. आजोबांच्या गोष्टी सीझन 8 शेवटच्या भागात. आजोबांच्या गोष्टींवर प्रेम करताय तर YouTube आणि Instagramवर फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. नवीन कथा, धडे आणि महादेवाच्या रहस्यांसाठी. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. जय केदार.